छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला। लोकशाही मराठीच्या दणक्यामुळे महिलेवर अत्याचार करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पती अजीम शेखसह 2 ननंदांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। विवाहितेला घरात डांबून दोरीने बांधून चटके दिल्याची संतापजनक घटना समोर आली। या छळ प्रकरणामध्ये वेळ पडली तर कलम वाढवले जातील, तर सर्व आरोपींच्या शोधासाठी टीम पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। फिर्यादीच्या सांगण्यानुसार बीएनएस कायद्याच्या कलम 85, 127(1), 118(1), 115, 351(1), 351(3), त्याचबरोबर 189(1), 191(2) आणि 190 या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यानी तिला चटके देऊन त्रास देऊन दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादीच्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत। 6 आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।